साहेब लवकर चला, लिलावासाठी लेट होतोय. हो गुरु, लिलावाच्या नावाने एक नवीन शहर बघायला मिळालं. मिस लकीने आपल्याला बोलावून चांगलं केलं. त्या टाळी. रात्र झाली पण झोप नाही येत आहेत. एवढ्या साऱ्या पोलिसांच्या गाड्या कुठे चालल्या आहेत? त्या टाळी. खन्ना साहेब सांभाळून. इन्व्हिटेशन कार्ड प्लीज. हे घ्या. होय गुरु, या पोलिसांच्या गाड्या तर इथेच येत आहेत. मला वाटतं काहीतरी गडबड झालीये. कळलं काय? चला फटाफट. पूर्ण घराची तपासणी करा. कोणीही घराबाहेर जाता कामा नये. वटवागुळ झाडाला उलटा लटकून झोपतोय. आपण तर पेंटिंग ऑक्शन साठी आलो होतो, पण इथे काय होतंय? त्या टाळी. मिसेस लकींच्या घरी पोलीस आलेत, ॲम्ब्युलन्स आलीये आणि तुम्हाला शायरी सुचतीये. अरे आज जाऊन बघूया तर खरं की काय झालंय. हो चला. सलीम, वरती रूम नंबर 9 मध्ये बघ. येस सर. अरे इन्स्पेक्टर पांडा. इन्स्पेक्टर पी पांडा. आम्ही पृथ्वीराज पांडा आहोत. तुम्ही आमच्या इन्स्पेक्टर पांडांचे भाऊ आहात. बरोबर ओळखलं. आम्ही त्या पांडाचे मोठे भाऊ आहोत, ब्रिक ब्रदर. मिसेस लकी. अगाई ग. मिस्टर खन्ना, आमचं पेंटिंग. यांना यांचं पेंटिंग बनवायचंय. रस्सीवर टांगलेली बनियान खेचायची आहे. यांना पेंटिंग बनवायची नाही, विकायची आहे. या टाळी. आवाज करू नका, यांची परिस्थिती ठीक नाहीये. काय झालं मिसेस लकी? आम्ही लकी नाही, अनलकी आहोत. अहो पण खन्ना साहेब मिसेस लकींना भेटायला आलेत. त्या कुठे आहेत? त्या आम्हीच आहोत, पण अनलकी आहोत. आमचं पेंटिंग चोरीला गेलं. यांना काय झालं? शेअर ऐकवायचाय पण निघत नाहीये. साऊंड ऑफ झालाय. कळलं काय? हे बेशुद्ध पडले. 100 कोटींची पेंटिंग चोरीला गेल्याची बातमी ऐकून कोणीही बेशुद्धच होईल. तुम्ही कोण आहात? मी गॅरी आहे. हे गॅरी गॅरी काय असतं काका? सरळ सांगा ना गंगाराम. तू तुझ्या कामाकडे लक्ष दे माई. तू एका शेफ सोबत बोलतोयस. शेफ? अरे चण्याच्या डाळीमध्ये दुधी घालून बनवतोस आणि शेफ? शेख नाही बावेटा, शेफ. तुम्ही भांडणं बंद करा. आम्ही आधीच अपसेट आहोत. सलीम आणि त्याच्या टीमने सगळीकडे शोधलं आहे, पण काहीच पुरावा नाही मिळाला. खूप चातुर्याने चोरी झाली आहे, म्हणजे घरातच कोणीतरी चोराला साथ दिली आहे. नाही असू शकत. ही आमची जुनी निष्ठावंत माणसं आहेत. कोण रवंथ करतोय बघतोच मी आता. अहो, गॅरी मशीन का नाही लावून घेत? रवंथ नाही, आम्ही निष्ठावंत म्हणालो. ठीक आहे, पण जोपर्यंत चोर पकडला जात नाही तोपर्यंत कोणीही शहर सोडून जाणार नाही. तुम्ही लोक सुद्धा. पेंटिंग मिळालं नाही तर आम्ही बर्बाद होऊन जाऊ. खूप कर्ज आहे, बँक बॅलन्स सुद्धा नाहीये. मिसेस लकी, पुराव्यांच्या आधारावर मला कळालं की पेंटिंग चोरी झाली आहे. शोधून काढू. तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण पेंटिंग शोधून काढू. मिसेस लकींवर तर करोडोंचा लोन आहे, पण एवढ्या जास्त संकटात तू कोण आहे? हे सर्व पुराव्यांच्या आधारावरून हे सिद्ध झालंय की मी यांचा वकील आहे. बरं झालं तुम्ही आलात. काहीही करा, पण पेंटिंग शोधून काढा.
प्लीज. टकल्या माणसाचा टक्कल कसं करणार? तुमची पेंटिंग ही सर्व मुलं शोधणार. त्या टाळी. मिस्टर खन्ना, तुम्ही तुमच्या ऑक्शन कडे लक्ष द्या. हे मुलांचं काम नाहीये. या मुलांनीच मोठमोठ्या अपराध्यांना पकडून दिलंय, कळलं काय? मिसेस लकी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही तुमचं पेंटिंग नक्की शोधून देऊ. कसं होतं ते पेंटिंग? एका राणीचं पेंटिंग आहे, 18व्या शतकातली राणी, समजलं? मॅडमला त्या पेंटिंगची खूप गरज आहे. तुम्ही प्लीज कुठूनही तिला शोधा. कुठूनही कसं काय शोधणार? जिथे असेल तिथूनच पेंटिंग शोधणार ना. पेंटिंग जिथे कुठेही असो, आम्ही नक्की शोधून काढू. थँक्यू मुलांनो, सो स्वीट. गॅरी, या सर्वांची राहण्याची सोय गेस्ट रूम मध्ये करण्यात यावी. आणि मॅडमना सुद्धा त्यांच्या बेडरूम मध्ये घेऊन जा. नाही नाही, आम्ही इथेच थांबू. आम्हाला रूम मध्ये खूप भीती वाटते. पण मॅडम, इथे थंडी आहे. तुम्हाला थंडी लागेल. मी न्यायालयाकडे ही मागणी करीन की त्यांनी रूम मध्ये जावं. पण न्यायालय रूम मध्ये कसं जाईल? मी मॅडमना सांगतोय. ओ यार, नद्यांना वाहू द्या. यांचंच घर आहे, पाहिजे तिथे राहू द्या. द्या टाळी. ऐ, मला मारलंस? आत्ता दाखवतो. एवढ्या सर्व साक्षीदारांसमोर कानाखाली मारली. तुम्ही तुमच्या कोर्टाकडे लक्ष द्या. तेच म्हणाले होते, ठोका माळी. सर, माळी नाही, त्या टाळी म्हणाले होते. ओके, माय फॉल्ट. तुम्ही जाऊन आराम करा. उद्या ब्रेकफास्टला भेटू. मिसेस लकी, हे बघा ना, हे किती मस्त वातावरण आहे. टेरेसवर जाऊन नाश्ता करूया. चला. माझ्याच्याने उठवत नाहीये. मी किती अनलकी आहे. तुम्ही लकी आहात. बाहेर नेमप्लेट वर लिहिलंय. तुम्ही स्ट्रेस घेऊ नका. कायद्याचे हात खूप मोठे असतात. चोर पकडला जाईल. तुम्ही टेन्शन मध्ये येता ना, तर मला आवडत नाही. चला, नाश्ता तयार आहे. नाश्ता तयार आहे. नाही, नाश्ता तयार आहे. तेल गरम झाल्यानंतर भज्या तळायला पाहिजे. मिसेस लकी, तुम्हाला सुद्धा टेरेसवर यायला पाहिजे. त्या टाळी. युअर ऑनर, हे सरकारी वकिलांचं सुद्धा हेच म्हणणं आहे. ओ काकी, मला 50,000 रुपये पाहिजेत. पोटाचं ऑपरेशन करायचं आहे. ऑपरेशन? पुन्हा? मागच्याच महिन्यात तर 20,000 रुपये देऊन ऑपरेशन केलं होतं. हो, पण ऑपरेशन मध्ये पोटात घड्याळ राहिलं ना. पन्हाळ कसं राहिलं? मी महिन्यापासून नाही पन्हाळा बघितला ना. पन्हाळ बघितला आहे. गंगाराम काका, हे कान डोनेट का करत नाही? काहीच कामाचं नाहीये. या पन्हाळ्याच्या मध्ये आता आंबे कुठून आले रे? गप्प बसा. गप्प बसा तुम्ही. काकी, तुम्ही पैसे द्या ना मला. नाही, घड्याळ पोटातच राहू दे. अरे नाही, तुम्हाला समजत नाहीये. अरे सकाळी ना अलार्म वाजतो. नेहमी नवीन नवीन कारण देत असतोस. एकही पैसा मिळणार नाही. I hate you. I hate you. माझे काका असते तर त्यांनी मला पैसे दिले असते. I miss you, काका. काका, मी जातोय, पण पुन्हा येऊ. लोभी कुठला? माहित नाही एवढ्या पैशांचं काय करतो. आम्हाला आत घेऊन चला. आता उठलाच आहात, तर तुमच्या रूम मध्ये चला. युअर ऑनर, पुराव्यांच्या आधारावर आज खूप थंडी पडणार आहे. नाही नाही, आम्ही इथेच ठीक आहोत. जोपर्यंत पेंटिंग मिळत नाही, आम्ही इथेच राहू. पण काय नाही, मॅडम इथं कम्फर्टेबल वाटतंय तर राहू दे ना. त्या रूम मध्ये विचार करून त्यांना अजून त्रास होईल. एनी प्रॉब्लेम?
अरे मला काय प्रॉब्लेम असेल मला असं वाटतं की थंडीत मॅडम अजून आजारी नको पडायला. तुम्हाला लंच मध्ये काय खायला आवडेल? शेतातून फ्रेश कोबी आणलेत. कोबी बटाट्याची भाजी बनवा. ओके. हा? बरोबर ऐकलं? मी बरोबरच ऐकतो. आता तुम्ही सांगा की अरबी ड्राय खाणार की मसालावाली? अरे कंसन कोबी कोबी. अरे ओरडू नकोस. ओरडल्याने मी कोबीच्या जागी अरबी नाही बनवणार आहे. तुम्ही धोबी बनवा ना. गुड आयडिया. कोबी बनवतो. आज शेतातून फ्रेश कोबी पण आलेली आहे. मी किती इंटेलिजंट आहे. तू कसला विचार करतोयस? मिसेस लकींचा पुतण्या मला विचित्र वाटतोय. काहीही कारण देतो आणि पैसे घ्यायला बघतो. लोभी येतो. होऊ शकतं की पेंटिंग त्यानेच चोरलं असेल. नजर ठेवायला हवी. नजर तर सगळ्यांवरच ठेवायला हवी, कारण सगळेच संशयाच्या भवऱ्यात आहेत. सगळे सावध राहा. काहीही करून आपण ही केस सोडवूनच दाखवू. ऐक, ती पेंटिंग खूपच किमती आहे. 200 वर्ष जुनी आहे. अरे कान खराब आहेत का? पेंटिंग इराणी नाही, जुनी आहे. अच्छा, जुनीच म्हटलं होतं. ऐक, इथे तुझ्याबद्दल कोणाला तपास नाही लागला पाहिजे. हे एक सिक्रेट मिशन आहे. ओके, बाय. अरे फोन ठेवताना हाय नाही बाय म्हणतात रे. अच्छा, बायच म्हटलं का? जरा लाईन खराब आहे. कोणाशी बोलताय तुम्ही? तू तुझ्या संत्र्याकडे लक्ष दे. पेंटिंग बद्दल सांगत होता ना? मी भांडत होतो. मी अरे सांगत होता ना, कोणाला तरी पेंटिंग बद्दल सांगत होता ना. कोणाला सांगू नकोस. हे टॉप सिक्रेट आहे. ओ सिक्रेट आहे. वा, थंडीची मजा काही औरच असते नाही. अरे हा काय करतोय? या हिल स्टेशनवर कधी पाऊस पडायला लागतो. एवढ्या रात्री हा लपून छपून कुठे चाललाय? तपास करावा लागेल. मी मनाई केली होती, जोपर्यंत पेंटिंग मिळत नाही कोणीही शहर सोडून जाणार नाही. अहो, मी तर जॉगिंग करत होतो. रात्री मी रात्रीच जॉगिंग करतो ना. पावसात हो, पावसात घाम येत नाही ना, आणि आला तरी धुवून जातो. माझ्या नावाने भल्या भल्यांना घाम फुटतो. सलीम, करेक्ट सर. बसव याला जीप मध्ये आणि बंगल्यावरती सोड. ओके सर. अरे तुम्ही कशाला कष्ट घेताय? मी एकटा जाईन ना. तेच तर मला नकोय. आता नंतर जेवढं धावायचं आहे बंगल्याच्या आतच धाव. चल.